जिजाऊ जय शिवराय. मी सुदामा मंडळातील शेतकरी असून पूर्णा तालुका आणि परभणी जिल्हा. माझं नाव प्रेम दिगंबर देसाई पाटील असून परभणी जिल्ह्यामध्ये 52 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. जसं पंजाबला 40 गुंठेला मध्ये एका एकरला 50,000 रुपये तुम्ही देता आणि 1 हेक्टरला 1.25 लाख रुपये देता, तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला आणि भारताच्या पंतप्रधान साहेबाला हात जोडून नम्र विनंती आहे की आम्हाला एका हेक्टरला 1.25 लाख रुपये मिळाले पाहिजे. कारण ढगफुटीमुळे परभणी जिल्हा आणि मराठवाडा नव्हे अख्खा महाराष्ट्र पाण्याखाली गेलेला आहे. आम्हाला हक्काचा पीक विमा कर्जमाफी ही मिळाली पाहिजे. कारण आमचं सोयाबीन, कापूस, ऊस, मोसंबी हे सर्व पिके उद्ध्वस्त झालेले आहेत आणि जमीन दोस्त झालेली आहेत. आम्ही राहायचं कसं, खायचं कसं आणि लेकरांचं शिक्षण कसं करायचं आणि दवाखान्याचा खर्च कसा भागवायचा आणि दैनंदिन उदरनिर्वाह कसा करायचा आणि अडक्याचं खत बी आणलेलं आम्ही कसं फेडायचं. अरे मला सांगा, सोन्याचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, तसं माझ्या शेतकऱ्याचा, सोयाबीनचा, कापसाचा आणि दुधाचा माळ्याचा भाव वाढला का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, कृषी मंत्र्याला आणि भारताच्या पंतप्रधान साहेबाला विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याला वाचवा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं आणि शेतकऱ्याला वाचवलं. शेतकऱ्याला मरणाशिवाय काही दिसत नाही. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला कर्जमाफी, हक्काचा पीक विमा आणि आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मदत दिली पाहिजे. नाही तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही एकही मंत्री, खासदार, आमदार यांना फिरू देणार नाही. 29 तारखेला पूर्णा येथे 10 वाजता तहसील फाट्यावर रस्ता रोको आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी यावं. जय जिजाऊ जय शिवराय.